महाराज भानुप्रतापांना मखमलीच्या तलम बिछाण्यावरही झोप येत नव्हती. हल्ली त्यांची झोपच फार कमी झाली होती. रात्रभर बिछाण्यावर ते तळमळत असत. उत्तर रात्रीला कधीतरी डोळा लागे, पण सूर्योदयानंतर लगेचच ते उठत. स्नानादी उरकून देवपूजेला बसत. मग ती देवपूजा तासनतास चालायची. त्यांच्या पूर्वजांनी, वीर प्रतापांनी माळव्याच्या होळकरांसोबत अनेक लढाया गाजवल्या. इमानी इतबारे सेवा केली. एकदा सरकारांवर चालवलेली गोळी स्वतःच्या छातीवर झेलून त्यांचा प्राणही वाचवला. यामुळे बेहद खुश होऊन होळकर महाराजांनी इंदोरच्या सीमा भागातील हा छोटासा प्रांत वीर प्रतापांना बहाल केला. त्यांना इथले राजेपद दिले. तेच राजेपद 7 पिढ्यानंतर भानुप्रतापांच्या वाट्याला आले होते. माळव्याच्या सुपीक भागातील जमीन, पाण्याची कमतरता नाही, हळूहळू उद्योगधंदेही विकसित होत असलेले, त्यात प्रतापवंशीयांचा सुयोग्य राज्यकारभार. त्यामुळे राज्य छोटे असले तरी भरभराट खूप झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थाने विलीन झाली. सर्व जमिनी सरकार जमा झाल्या, तरी राजवाडा मात्र भानुप्रतापांकडेच राहिला. त्यांच्या पूर्वजांनी दूरदृष्टी ठेवून जमिनी आणि उद्योगधंद्यात गुंतवणूक करून ठेवली होती. स्वातंत्र्यानंतर ती फळाला आली. संस्थान विलीन झाल्याने भानुप्रतापांच्या संपत्तीत काहीच फरक पडला नाही. उलट ती दरवर्षी वाढतच राहिली. त्यांनी स्वतःसोबत आसपासच्या गावांचाही विकास केला. शाळा बांधल्या, विहिरी खोदल्या, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जे दिली. अनाथ मुलामुलींचं शिक्षण केलं. त्यांना आपल्या उद्योग समूहांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या. जनता अजूनही भानुप्रतापांना राजाच मानत होती आणि हवेलीला राजमहाल. लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असू देत, राजमहालाची कृपादृष्टी असल्याशिवाय तो निवडून येणं अशक्य. मग देवकृपेने इतकं सगळं भलं चाललं असताना महाराजांच्या चिंतेचं कारण काय? त्यांना झोप का येत नव्हती? कारण होतं राजकन्या गार्गीचा खोळंबलेला विवाह. तसं तिचं वय फार नव्हतं. हल्लीच तिला 27ावं लागलं होतं. पण महाराजांची धाकटी कन्या इरावती नुकतीच इंग्लंडवरून डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन परतली होती. येताना मेडिकल डिग्रीसोबत तिने इंग्लिश नवराही आणला होता. त्याचं नाव रॉजर. तोही डॉक्टरच होता. महाराज भानुप्रताप संकुचित विचारांचे नव्हते. जागतिकीकरणाचं युग आहे. जग बदलतंय, हाही बदल स्वीकारला पाहिजे, असा व्यापक दृष्टिकोन ठेवून त्यांनी इरावती आणि रॉजरचं राजेशाही थाटात लग्न लावून दिलं. लग्नाला मुख्यमंत्री ते पंचक्रोशीतील सामान्य शेतकरी सगळेच हजर होते. लग्न धूमधडाक्यात झालं. पण थोरली आधी धाकटीचं लग्न का? तिच्यात काही दोष तर नसेल, अशा भलत्याच शंका कुशंका लोकांच्या मनात उत्पन्न होऊ लागल्या. चालून येणारी स्थळे एकाएकी माघार घेऊ लागली. ती खिन्नता राजकन्या गार्गीच्या चेहऱ्यावर दिसू लागली आणि त्याचं प्रतिबिंब महाराज भानुप्रतापांच्या. दोन्ही मुलीच जन्माला आल्यावर राजगादीला वारस कोण असं म्हणून सगळे सोयरे मित्रमंडळी त्यांना मुलासाठी प्रयत्न करायला सांगत होते. निदान आमच्या मुलाला दत्तक तरी घ्या अशी गळ घालत होते. पण महाराजांनी नकार दिला. माझ्यानंतर माझी थोरली मुलगी गादीवर बसेल, त्यांनी निक्षून सांगितलं. तरी लोकांना प्रश्न होतेच, पण ती लग्न करून सासरी निघून गेली म्हणजे? आम्ही तिचं स्वयंवर करायचं ठरवलंय. सामील होण्यासाठी काही अटी असतील. त्यात पहिली हीच असेल की भावी पतीला राजमहालातच घर जावई म्हणून राहावं लागेल. त्याला राजेपद मिळणार नाही, पण त्यांच्या अपत्याला भावी राजा किंवा राणी बनवता येईल. महाराजांनी सर्व शंकांचं निरसन केलं. ते मुलगा मुलगी असा भेद मानत नव्हते. राजकन्या गार्गी आपल्या पश्चात राजगादीसाठी योग्य आहे याची त्यांना खात्री होती. ती उच्च शिक्षित आहे, कलेची आवड आहे, वाचन लेखन चित्रकलेचा छंद आहे, माणसात मिसळणारी आहे. तिला लोकांची सुखदुःखे कळतात. महाराजांनी उच्च शिक्षणासाठी दोन्हीही मुलींपुढे परदेशात जाण्याचा पर्याय ठेवला होता. इरावती लगेच तयार झाली, पण गार्गीने मात्र मायदेशातच राहण्याचा आग्रह धरला. दोन्ही बहिणींमध्ये अवघ्या 2 वर्षांचेच अंतर होते. तरी मासाहेबांच्या अकाली मृत्यूनंतर गार्गीने इरावतीवर प्रेमाचे छत्र धरले. त्यावेळी तिचे वय अवघे 15 वर्ष होते. दोन्ही बहिणीत अतिशय उत्कट प्रेम. एकमेकींपासून दूर राहण्याची कल्पनाच त्यांना सहन होत नसे. इंग्लंडमधील 5 वर्षांच्या वास्तवात
गार्गी आणि इरावती एकमेकींच्या सतत संपर्कात असत. हल्ली मोबाईल फोन, इंटरनेट, व्हिडिओ कॉलिंगमुळे माणूस दूर आहे असे वाटतच नाही. सणासुदीला इरावती स्वदेशी परत येत असे. दोघी बहिणी मग रात्रभर गप्पा मारत. आपल्याला एक गोरा इंग्रजी तरुण आवडतो असे इरावतीने तिला सांगितले होते, पण ती थेट लग्नच करून परतेल असे कोणाला वाटले नव्हते. असो, रॉजर उमदा आणि धडपड्या तरुण होता. आता भारतातच राहून गरिबांची सेवा करायची असे त्या दोघांनी ठरवले होते. आपल्या संस्थानातील गरीब शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी एक सुसज्ज इस्पितळ असावे. त्यांना उपचारासाठी पुण्या मुंबईला जायला लागू नये असे महाराजांना वाटत असे. त्यांनी रॉजर आणि इरावतीला इंदौरलाच एक मोठे सर्व सोयी सुविधायुक्त इस्पितळ सुरू करण्यासाठी भांडवल पुरवण्याचे ठरवले. या निर्णयाने सगळ्यांना आनंदच झाला. महाराजांच्या हस्ते इस्पितळाचे भूमिपूजनही झाले. पण एक चूक घडली. आदिवासी पाड्यात अन्न वाटप करण्यास गेलेली राजकन्या गार्गी वेळेवर भूमिपूजनास येऊ शकली नाही. अचानक तिच्या गाडीचे टायर्स पंक्चर झाले होते. तिच्याशिवाय महाराज भूमिपूजन करतील हे शक्यच नव्हतं. सर्वजण तास 2 तास खोळंबले. अखेर राजकन्या घाईघाईने तिथे पोचली आणि महाराजांनी भूमिपूजन केले. पण हे कळताच दुसऱ्या दिवशी राजपंडित आकांड तांडव करत राजमहालात पोचले. उशीर झाल्यामुळे साधलेला भूमिपूजनाचा मुहूर्त हा अशुभ मुहूर्त होता. बाकी गोष्टीत सुधारणावादी असलेले महाराज भानुप्रताप या रीतिरिवाजांबाबतीत फारच गंभीर होते. प्रताप घराण्याशी निगडीत अनेक पूर्वापार चालीरीती होत्या आणि त्या काटेकोरपणे पाळल्याच पाहिजेत असा अलिखित नियम होता. त्यांच्या कुठल्या तरी पूर्वजाच्या हातून प्रणयमग्न असलेल्या नागनागिनीची हत्या झाली होती. पुढे कालसर्प विधी वगैरे झाले, पण मनातल्या शंका कुशंका मिटल्या नाहीत. त्यावेळच्या शाही पुजाऱ्यांनी प्रताप घराण्याला घौलचा शाप लागला असल्याचे म्हटले. कोणताही धार्मिक विधी करण्याआधी नागराजाला त्याचा मान दिला गेला पाहिजे. रीतिरिवाज काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत, म्हणजे काही धोका नाही असे पंडितांनी सांगितले. तरीही पुढे भानुप्रतापांचे पणजोबा उदयप्रताप यांच्याकडून चूक झालीच. त्यांनी नागराजाला मान न देता आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात उरकलं. लग्नानंतर 3च दिवसांनी सर्पदंशाने त्यांचा मृत्यू झाला. काही वर्षांनी आजोबा सूर्यप्रताप यांच्याकडून अशीच काहीतरी धार्मिक कार्यात चूक झाली. ते शिकारीला गेले असताना बिबळ्यानेच त्यांची पारद केली. तेव्हापासून प्रताप घराणे या घौल शापाला फारच भीते. हा घौल नावाचा वेताळ कुठल्याही प्राण्याचे रूप घेऊन येतो आणि चुकलेल्यांना शिक्षा देतो असाच या राजघराण्यात समज होता. एकीकडे लेकीच्या लग्नाची चिंता आणि दुसरीकडे घौल शापाचा धसका. महाराज भानुप्रतापांना झोप लागणार तरी कशी? अखेर तगमग सहन न होऊन ते उठलेच. आपल्या शयनकक्षातच विमग्नपणे एरझारा घालू लागले. लवकरच राजकन्या गार्गीचे स्वयंवर घोषित करावे अशी त्यांची योजना होती. पण इरावतीच्या अनपेक्षित लग्न कार्यामुळे दिग्गजांची स्थळे चालून येणे थांबले होते. स्वयंवराला उत्सुक असलेले काही जण एकतर राजकन्येच्या योग्यतेचे नव्हते किंवा त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून होते. अशा वेळी स्वयंवराची घोषणा पूर्ण देशभर करावी, म्हणजे विपुल प्रतिसाद मिळेल आणि त्यातूनच एखादा हिऱ्यासारखा जावई लाभेल अशी त्यांना अपेक्षा होती. सखोल विचारात असतानाच दारावर टकटक झाली. महाराजांनी आश्चर्याने दार उघडलं. राजकन्या गार्गीच आली होती. आम्हाला वाटलंच होतं की तुम्ही अजूनही जागेच असाल पिताश्री, राजकन्या म्हणाली. आमचे पित्याचे काळीज आहे म्हणून जागे आहोत, पण तुम्हास झोप का नाही? यावेळी तुम्ही साखर झोपेत आपल्या भावी जोडीदाराची गोड स्वप्ने पाहायला हवी होतीत, महाराज स्मितहास्य करत म्हणाले. ते इतकं महत्त्वाचं नाही बाबा, आम्हास तुमची काळजी आहे. तुम्ही राजपंडितांचं फारसं मनावर घेऊ नका. घौल तुम्हास काही करणार नाही. तुम्ही शांतपणे झोपावं. आम्ही जाग्या राहतो येणाऱ्या संकटाशी 2 हात करायला, राजकन्या बाणेदारपणे म्हणाली. महाराजांना एकदम हसूच आलं. आपली लाडकी पोर केव्हा एवढी मोठी, एवढी समजूतदार झाली? ते म्हणाले, बेटा तू झोप, आमची चिंता नसावी. तुला निश्चिंत झालेलं पाहिलं
की आमचाही आपसुकच डोळा लागेल. राजकन्येनं हळूवार स्मित करत आपल्या पित्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. पत्नी वियोगानंतर दोन्ही मुलींना जसं थोपटून ते निजवायचे तसेच आताही ते राजकन्येला हलक्या हातांनी थोपटू लागले. लवकरच तिचा डोळा लागला. महाराजांनी समाधानाने तिच्याकडे पाहिलं. अलगदपणे तिचं डोकं आपल्या मांडीवरून उशीवर ठेवलं. मग शयनकक्षाबाहेर पडले. दार ओढून घेतलं. कुठल्याही क्षणी सूर्योदय होणार होता. आता झोपण्याऐवजी बागेतच फेरफटका मारावा असं त्यांनी ठरवलं. बागेत अजूनही अंधारच होता, पण अधेमध्ये लावलेल्या शोभिवंत दिव्यांचा प्रकाश वाट दाखवू लागला. वसंत ऋतूची चाहूल लागली असल्याने हवेत तऱ्हेतऱ्हेच्या फुलांचा सुगंध एकजीव झाला होता. महाराजांनी मखमालीसारख्या हिरव्या गवतावरून बागेस एक फेरी मारली. मग एका बाकावर येऊन बसले. ध्यानमग्न होण्यासाठी ही योग्य जागा होती. त्यांनी डोळे मिटले, पण लगेचच त्यांना आपल्या मागच्या झाडीत धुसफूस ऐकू आली. एखादं मुंगूस नाही तर साळींदर असेल. त्यांनी दुर्लक्ष केलं, पण लवकरच मागून हिंस्त्र गुरगुर ऐकू आली. ते लगेच बाकावरून उठले. त्यांनी मागे पाहिलं. झाडीतून दोन चमकदार पिवळे डोळे बाहेर आले. तो एक काळा बिबट्या होता, रागाने दात विचकत असलेला. पाहता पाहता त्याने मागच्या दोन पायांवर उभे राहून विक्राळ रूप धारण केलं. महाराजांच्या काळजाचा ठोका चुकला. हे साधे सुधे श्वापद नाही, हाच घौल. तो त्यांच्यावर झडप घेण्याच्या पावित्र्यात होता. महाराजांनी भयातिरेकाने किंकाळी फोडली. तेव्हाच त्या क्रूर श्वापदाने त्यांच्यावर झडप घेतली. महाराजांनी डावीकडे उडी घेत ती शिताफीने चुकवली, पण त्यांचे डोके अंगणातील फवाऱ्याच्या दगडी कट्ट्यावर आदळले. मेंदूला जबरी मार बसला. ते तिथल्या तिथे बेशुद्ध झाले. त्यांची किंकाळी ऐकून महालात सर्वांचीच झोप उडाली. राजकन्या, गार्गी, इरावती, रॉजर आणि डुलक्या घेणारे महाराजांचे अंगरक्षक सगळेच अंगणात धावले. त्यांची चाहूल लागताच ते विचित्र श्वापद पुन्हा झाडीतून दाट जंगलात पसार झालं. सर्वात आधी राजकन्या गार्गी तिथे पोचली. महाराजांची अवस्था पाहून तिने हंबरडा फोडला. इरावतीही मागोमाग तिथे आली. तिने महाराजांची नाडी तपासली. अंगरक्षक खजील होऊन उभे होते. लगेचच रॉजरही आला. त्याने महाराजांची नीट तपासणी केली. वरवर कुठल्याही जखमा नव्हत्या, पण मेंदूला मार लागला होता. कदाचित अंतर्गत रक्तस्रावही असेल. महाराज कोमात जाण्याची शक्यता होती. त्यांनी लगोलग ॲम्ब्युलन्स मागवली. सर्वच इस्पितळात गेले. तातडीने उपचार करण्यात आले. तरीही महाराज कोमात गेलेच. ते पुन्हा कधी शुद्धीवर येतील की येणारच नाहीत यापैकी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं डॉक्टरांकडे नव्हती. गार्गी आणि इरावतीने रडून रडून डोळे सुजवून घेतले. रॉजर त्यांना धीर देत होता. लवकरच ही बातमी पूर्ण राज्यात पसरली. प्रतापपूर संस्थान शोकसागरात बुडाले. महिना उलटला तरी महाराज शुद्धीवर आले नाहीत. राज्याची आणि राजमहालाची सूत्रे राजकन्या गार्गीने सांभाळली, पण तिचा राज्याभिषेक झाला नव्हता. महाराजांचं स्वयंवराचं स्वप्नही अधुरच राहिलं. एक दिवस शाही भोजनाच्या वेळी राजकन्या इरावतीने हाच विषय काढला. ताई, आता पुढे कसं करायचं? सगळं काही महाराजांच्या इच्छेनुसार होईल, गार्गीने म्हटलं. सॉरी टू इंटरप्ट यू हर हायनेस. महाराज साहेबांना आपण हॉस्पिटलमधून पुन्हा महालात घेऊन आलो. त्यांच्यासाठी पूर्ण मेडिकल असिस्टंट मागवला. येट आय एम व्हेरी सॉरी टू से, त्यांचे कोमातून बाहेर येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. रॉजरने आपलं मत ऐकवलं. आपण दैवावर विश्वास ठेवू. महाराजांनी कधीच कुणाचं वाईट केलं नाही. विधाता त्यांच्यासोबतही असा क्रूर वागणार नाही. वी विल वेट फॉर अ मिरॅकल. आणि ज्याने कोणी महाराजांवर हल्ला केलाय मी त्याला शोधूनच काढेन, गार्गी निश्चयाने म्हणाली. हल्ला म्हणजे हा घोल शापाचा परिणाम नाही? इरावतीने दचकून विचारलं. इरा, तू डॉक्टर आहेस ना, आणि अशा शापांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस? महाराजांनी केलेली लोककल्याणकारी कामं, जनमानसावर असणारा त्यांचा प्रभाव, वाढती लोकप्रियता, राजकीय बळ
हे बऱ्याच हितशत्रूंच्या डोळ्यात खुपत होतं. तू 5 वर्षे इथं नव्हतीस, पण मी तेव्हा सावलीसारखी त्यांच्या सोबत असायचे. चांगल्या माणसाच्या मित्र आणि शत्रूंची संख्या नेहमीच समान असते. घौलशापाच्या आडून कोणीतरी वेगळ्याच कारणासाठी महाराजांवर वार केला असण्याची शक्यता आहे. मला या गोष्टीचा छडा लावायचा आहे. गार्गीने भरलेल्या ताटात चांदीचा चमचा फिरवत म्हटलं. जेवणाकडे तिचं लक्षच नव्हतं. तू काळजी करू नकोस ताई. रॉजर उद्याच देशातल्या चांगल्यात चांगल्या गुप्तहेरांशी संपर्क साधेल. आपण पोलिसांशीही बोलू. हा घातपात असेल तर लवकरच आरोपी पकडले जातील. इरावती गार्गीच्या डाव्या हातावर आपला डावा हात ठेवत म्हणाली. मला फक्त पैशासाठी काम करणारे गुप्तहेर नकोत इरा. ते सत्य असत्याच्या बाजूने नसतात, ते फक्त पैशांच्या बाजूने असतात. मला प्रोफेशनल्स नकोत, पॅशनेट गुप्तहेर हवेत. हल्लीच यूट्यूबवर मी एक व्हिडिओ पाहिला होता. मलकापुरात गुल बकावली नामक सिरियल किलरची दहशत मोडून काढणाऱ्या 9 घोस्टचा किस्सा होता त्यात. ते खरं असेल तर मला 9 घोस्टच हवेत. मी त्यांना मेल केलाय. पाहूयात कधी त्यांचा रिप्लाय येतो ते. गार्गीने सुस्कारा सोडत म्हटलं. मग ताटातील अन्नाचा मान राखत 1-2 घास खाल्ले आणि टेबलावरून उठली. इरावती आणि रॉजरलाही लगेच उभं राहावं लागलं. औपचारिकता नको, वी आर फॅमिली. हे रॉयल एटिकेट्स बाहेरच्यांसाठी ठीक आहेत, गार्गी म्हणाली आणि महाराजांच्या शयनकक्षात सर्व ठीकठाक आहे ना हे पाहायला निघून गेली. राजेशच्या लग्नात मला आणि विजयला प्रचंड त्रास झाला. नवीन व्यवसायांच्या व्यवस्थापनात आम्ही इतके व्यस्त होतो की त्याच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच आम्हाला निघण्याची फुरसत मिळाली. खजिन्याच्या शोधानंतर बऱ्याच दिवसांनी एकत्र आल्यामुळे रात्रभर प्रवासात धुमाकूळ घालणं साहजिकच होतं. अरबट सरबट खाणं, रात्रभरचं जागरण, त्यात गावाकडचं भयंकर ऊन. विजय आणि मला उष्माघात झाला असावा. तिथे राजेशच्या डोक्यावर अक्षता पडत असताना इथे आम्ही दोघं गाडीत उलट्या आणि डोकेदुखीने हैराण झालेलो. गावकऱ्यांना हा हळदीचा हँगओव्हर वाटून ते आमच्याकडे पाहून नाक मुरडत होते. अखेर लग्न कसंबसं उरकलं. फोटोपुरतं तोंड धुवून स्टेजवर जाऊन उभे राहिलो तरी चेहऱ्यावरची ग्लानी लपत नव्हती. सततचा प्रवास आणि धाडसी मोहिमांनी शरीर थकू लागलं होतं. काही दिवस पूर्ण विश्रांतीची गरज होती. राजेश पाठोपाठ योगेश आणि लिंबाजीही विवाह बंधनात अडकले. मंगेश, किरण आणि विजयची शहनाई त्याआधीच वाजली होती. सर्व आपापल्या नवपरिणीत वधूसोबत वेगवेगळ्या ठिकाणी हनीमूनला निघून गेले. साखरपुडा होऊनही सचिनचं ठरलेलं लग्न काही क्षुल्लक कारणामुळे मोडलं. त्यामुळे तो कायम चिडचिड करत असायचा. नीट पारखून घेतलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही नवरत्न प्रायव्हेट लिमिटेडचा प्रचंड डोलारा अगदी कमी अवधीतच उभा केला. निरनिराळ्या उद्योगांची सुरुवात केली. मराठी माणसांना प्राधान्य दिलं. भांडवलाची कमतरता नव्हती आणि सर्जनशीलतेचीही. नवनवीन व्यावसायिक प्रयोग सुरू केले. ते यशस्वी सुद्धा होऊ लागले. तुरळक व्यवसायात सुरुवातीला थोडा तोटा झाला, पण ही रिस्क घ्यायला आम्ही तयार होतो. कारण धोका पत्करणार नाहीत ते 9 घोस्ट कसले. या सर्व व्यवसायात 9 घोस्ट गुप्तहेर सेवा हा आमचा सर्वात लाडका उद्योग होता. मोठमोठ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय गुंतागुंतीच्या केसेस सोडवणं हा या व्यवसायाचा मुख्य उद्देश. पैसे कमावणं, हौस भागवणं, मदत करणं असा तिहेरी हेतू यातून साध्य झाला असता. सगळे हनीमूनवर असताना मी, सचिन आणि विशालने व्यवसायाचं व्यवस्थापन सांभाळलं. विजय, राजेश आणि योगेश परतताच ते त्यांच्या हाती सोपवून आम्ही दीर्घ सुट्टीवर जाणार तेवढ्यातच राजकुमारी गार्गीचा ईमेल मिळाला. आजच्या काळातही संस्थाने, महाराज, राजकुमारी, षडयंत्र या गोष्टी असतील असं वाटलं नव्हतं, राजेश म्हणाला. मग बहुरूपी खजिना, अप्राप्य मंत्र, सैतानपूजा हे सगळं असेल याची अपेक्षा होती का? सचिनने उलट विचारलं. सालपूर्ण जगच विचित्र आहे. कधी कुठे काय घडेल याचा भरवसा नाही. युक्रेन आणि रशियाचंच घ्या ना. विनाकारण भांडताहेत. चर्चेने सुटणार नाही असा कुठला विषय असतो का? पण नाही, ज्याला त्याला हल्ली शक्ती प्रदर्शनच करायचं असतं. विजयने मत प्रकट केलं. उत्तनची मारिया, मलकापूरची गुलबकावली, खंडाळ्याचा रुदरफोर्ड आणि औरंगाबादचा इब्लिस यांच्याशी चर्चा का नाही केलीस तू? सुटले असते तुझे सगळे प्रश्न. सचिनने दुसरा टोमणा मारला. सचिन, तू प्रत्येकालाच उलटं का बोलतोयस?
तुझं लग्न न जुळण्याचं फ्रस्ट्रेशन आमच्या माथी मारू नकोस. राजेशने सचिनच्या वर्मावर घाव केला. जा रे, कसलं फ्रस्ट्रेशन. मी तुमच्यासारखा उतावळा नाही गुडघ्यावर बाशिंग बांधायला. थोडी वाट बघेन, पण एखाद्या राजकुमारीशीच लग्न करेन, लक्षात ठेव. चेतन, घेच तू ही प्रतापपूरची केस. आपण जाऊया, तू, मी आणि विशाल. तू केस सोडव, मी राजकुमारीला पटवतो. दोन्ही कामं एकदमच होतील. काय म्हणतोस? सचिनने उत्सुकतेने विचारलं. विनाशकाले विपरीत बुद्धी. हा मार खाऊनच येणार वाटतं आता. बाबा चेतन, सांभाळून राहा रे तिकडे, विजयने सल्ला दिला. केस तितकीशी कठीण वाटत नव्हती, पण हवापालट आणि विश्रामासाठी प्रतापपूर ही जागा योग्य आहे असा विचार करून मी राजकुमारी गार्गीला रिप्लाय दिला. आम्ही 2 तारखेला निघतोय. आमच्या राहण्याची व्यवस्था करावी. तुमची राजेशाही पाहुण्यांसारखी व्यवस्था करण्यात येईल, चिंता नसावी. विनंती स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. राजकुमारींकडून तातडीने उत्तर मिळालं. मी, विशाल आणि सचिन विमानात बसलो, अर्थात बिझनेस क्लासचं तिकीट काढून. काय रे, इंदौरच्या प्रतापपूर संस्थानाची राजकुमारी मराठीत कशी काय बोलते? सचिनने शंका काढली. किती हे अज्ञान सेवका. पेशवाईत इंदौर हे मराठ्यांच्या प्रमुख प्रांतांपैकी एक होतं. तेव्हापासूनच तिथे मराठी भाषिक वस्ती अधिक आहे. सांप्रत मराठी हीच तिथली मुख्य भाषा आहे. विशालने माहिती पुरवली. चला, म्हणजे मला माझ्या उच्च श्रेणी या हिंदीत बोलायला नको. सचिन समाधानाने पुटपुटला. तेवढ्यात एअर हॉस्टेस तिथे आली. आप क्या लेंगे सर? तिने राष्ट्रभाषेत विचारलं. संतरे का शरबत लेके आओ. और ये मेरा पिलो वापर के खराब हो गया है, इसको बदलो. और हाँ, शरबत जास्त थंड मत देओ, मेरे को सर्दी पकडताय एकदम. सचिनने उच्च श्रेणी या हिंदीत सूचना दिल्या. एअर हॉस्टेस हसत हसत निघून गेली. मी आणि विशालने आसपास पाहिलं. इतर प्रवासी सचिनकडे रोखून पाहत होते. हा आमच्या सोबतच नाही अशी ॲक्टिंग करत आम्ही गुपचूप बसलो. तासाभरातच इंदौर विमानतळावर उतरलो. बाहेर राजकुमारींनी पाठवलेली मर्सिडीज तयारच होती. तिघेजण गाडीत बसलो. गाडी शहराबाहेर पडली. दुतर्फा हिरवीगार शेते, वने असलेल्या स्वच्छ सुंदर रस्त्यावरून गाडी वेगाने धावू लागली. 2-2.5 तासांनी प्रतापपुरात पोचलो. मध्ययुगाच्या खाणाखुणा टिकवून असलेलं ऐतिहासिक शहर आता हळूहळू आधुनिकतेचा कोट चढवू लागलं होतं. गाडी भव्य प्रवेशद्वारातून आत शिरली. राजमहालाचा विस्तृत परिसर, ऐसपैस पसरलेली वाटिका, भव्य महाल, हे सगळं पाहूनच दडपण आलं. सांभाळून बोला, योग्य शब्द सापडत नसतील तर बोलूच नका, मी सचिन आणि विशालला सल्ला दिला. अस्मादिकांना काही अडचण नाही. आमची बोली या राजेशाही वातावरणात साजेशीच आहे. या अज्ञ आणि वाचाल सेवकाने मात्र आपल्या वात्रट जिव्हेस लगाम घालावा, अन्यथा आपण तिघेही संकटात अडकू, विशाल म्हणाला. आम्ही गाडीतून खाली उतरलो. लगेचच शाही सेवक सामान उतरवण्यास आले. आम्ही महालात शिरलो. महालाचं सौंदर्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रधानांनी आमचं स्वागत केलं. आम्हाला गादीवर बसण्याची विनंती केली. ती गादी इतकी मऊ होती की आम्हाला पिंजून ठेवलेल्या ढगावरच बसल्यासारखं वाटलं. तेवढ्यात एका दालनातून एक अतिशय सुंदर स्त्री बाहेर पडली. तिने पांढरी उंची वस्त्रे घातली होती. हातात चांदीचे फुलपात्र होते. हीच राजकन्या असावी असे सचिनला वाटले. तो माझ्या कानात पुटपुटला. आता लग्न करेन तर हिच्याशीच. यावेळी तू अजिबात मध्ये यायचं नाही.